पेपर क्विलिंग आकर्षक सजावटीची ही कला। पिंपरी चिंचवडमध्ये या क्षेत्रातलं आघाडीचं नाव म्हणजे शर्मिला सुलताने। एक वेगळी करिअरची वाट या माध्यमातून अनेक महिलांना सापडेल। ही सगळी कला पेपर क्विलिंगची, अर्थात कागदापासूनच्या या सगळ्या करामती। हे सगळं साकारणारा हात शर्मिला सुलताने यांचा। शर्मिला यांना कागदापासून विविध कलाकृती करण्याचा छंद आहे। त्यातूनच त्यांनी ही पेपर क्विलिंगची कला विकसित केली। पेपर क्विलिंगच्या वेगवेगळ्या फ्रेम्स, फुलं, विविध प्रकारचे शोपीस यांना मोठी मागणी आहे। शर्मिला यांनी या सगळ्या वस्तूंचं प्रदर्शन भरवलं होतं, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळालाय। मी असं पेपरमध्ये बघायची की पेपर क्विलिंग पण काय असते म्हणून मी एकदा दुकानात जाऊन ते खरेदी केलं आणि चित्र पाहून मी करायला लागले, तर मला त्याची आवड निर्माण झाली। मी जवळपास 4-5 वर्षापासून हे काम करते आणि ह्याच्यावर मी भरपूर काम केलं। त्याच्यामध्ये मी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे बिस्किट, चॉकलेट्स, कपबशी, सोफा सेट, परत जे काही आपल्या स्वयंपाकघरात असतात त्या वस्तू मी पेपर क्विलिंगपासून बनवल्यात। बरेच फ्रेम बनवलेत मी त्याच्यापासून आणि त्याचं एक्झिबिशन माझं बऱ्याच 6 ठिकाणी एक्झिबिशन झाले आणि मला अशी कलेची आवड निर्माण झाली आणि मी त्याच्यात उत्तरोत्तर प्रगती करत गेले। पेपर क्विलिंगची ही कला शर्मिला सुलताने इतरांनाही शिकवतात। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हा एक चांगला पर्याय असल्याचं त्या सांगतात। फ्लावरचे तुम्ही बुके करू शकता, तुम्ही आता आर्टिफिशियल फुलं, चॉकलेट बुके प्रकारच्या डॉल्स करू शकता, अजून बऱ्याच खूप ॲटम ह्याच्यामधनं आपण करू शकतो आणि ते तुम्हाला आर्थिक म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्हाला कुणालाही गिफ्ट देता येईल असं फ्रेम्स करता येतात। तर हे खूप काही ह्याच्यात करण्यासारखं आहे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या आणि हे खूप महत्त्वाचं आहे की हे ते स्वतः करून विकू शकतात। ते प्रदर्शन बघायला आल्यानंतर मला असं वाटलं की आपण पण हे करू शकतो। मग मी दुपारच्या वेळेत, मला थोडासा वेळ मिळतो दुपारच्या वेळेत, मुली स्कूलला वगैरे गेल्यानंतर मग मी दुपारच्या वेळेत इथं येऊन क्लास केला। पहिला स्टार्टिंगला पेपर क्विलिंगचं शिकायला घेतलं, मग त्यातून हळूहळू जास्त आवड निर्माण झाली। नंतर मी तर करायलाच लागले, पण माझ्या दोन्ही मुली अगदी लहान आहेत, त्यासुद्धा आता पेपर क्विलिंग करतात आणि आता मला जास्त आवड झाली आहे। आणखीन त्यांच्याकडून खूप काही कला आहेत त्या शिकायची इच्छा आहे। शर्मिला सुलताने यांच्या या कलेचा त्यांच्या कुटुंबियांनाही अभिमान आहे। ती काही ना काहीतरी वेगळं ट्राय करत असते प्रत्येक गोष्टीत। म्हणजे आता ती पेपर क्विलिंग करते, त्याच्यामध्ये पण ती व्हेरायटी ट्राय करते की ह्याच्यात काय मी अजून वेगळं करू शकते का। सेम अप्लाइज टू तिच्या घरच्या गोष्टींमध्ये आणि तिला प्रत्येक गोष्ट सजावटीची तिला फार जास्ती आवड आहे, तिच्याकडनं मी प्रेरणा घेते। प्रत्येकाला काहीतरी छंद असतोच, पण त्या छंदाचा उपयोग आर्थिक प्रगतीसाठी झाला तर चांगलंच। फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी झाला तर अधिकच उपयुक्त। शर्मिला सुलताने यांनी हे दाखवून दिले। कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।